नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी हॉटेल स्टाईल चिकन ग्रेव्ही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त थिक ग्रेव्ही असलेलं चिकन ग्रेव्ही या पद्धतीने तयार होतं। चिकन ग्रेव्ही बनवत असताना मी चिकन जास्त वेळ मॅरिनेशन करून न ठेवता अगदी फ्रेश मसाले वाटून अगदी सोप्या पद्धतीने चिकन ग्रेव्ही बनवलेली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथं मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलं। यामध्ये 1.5 चमचा हळद घातलेली आहे, 2 चमचे धने आणि गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे, 2 चमचे मीठ घातलेलं आहे। तर या चिकनमध्ये हळद, मीठ आणि गरम मसाल्याची पावडर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा इथं मिक्स करून झालेलं आहे। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला, तो घातला आणि कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। तर कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन घातलं आणि तेलावर साधारण 1 ते 2 मिनिट आपण हे चिकन परतून घेणार आहे। बघा मस्त असं चिकन इथं तेलावरती परतून घेतलेलं आहे। कुकरचं झाकण बंद न करता हलकं झाकण ठेवून आपण 5 मिनिटं हे चिकन वाफवून घेणार आहे। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चिकनला मस्त मिठाचं पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये गरम केलेलं पाणी 1 कप मी घालून घेणार आहे। आपल्याला इथं जास्त रस्सा न करता ग्रेव्ही करणार आहे, त्यामुळे मी इथं 1 कपच पाणी घातलेलं आहे। कुकरचं झाकण बंद करून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहे। 2 शिट्ट्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं। तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या घेऊ शकता। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। गॅसची फ्लेम बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। तर यासाठी लागणारा मसाला तयार करूया। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आणि त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत, ते घातले आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला। त्यानंतर 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तोही घातला। टोमॅटो आणि कांदा तेलावरती थोडा परतून घेतला। त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि 1 छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आहेत, ते घातले। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। लालसर झालेला आहे भाजून। आता यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, ती घातली। कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घेतलं। तर बघा मसाला परतून झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद केली। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी छान बारीक हे मिक्सरला करून घ्यायचं आहे। कुकर थंड झालेला आहे, यावरचं झाकण काढलं। आता यातलं चिकन बघूया कसं शिजलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं इथं चिकन शिजलेलं आहे। आता यातला मसाला परतून घेऊया। कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घातलं। तेल गरम झालं की आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हा मसाला अगदी यातलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। सतत हलवत हा मसाला परतून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे। तर यामध्ये आपण पावडर मसाले घालून घेऊया। 1 चमचा घरगुती साठवणीचा लाल मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। तर हे मसाले पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मसाला वाटला होता त्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणी या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे आणि 1 मिनिटभर परतून घेतलं। 1 मिनिटानंतर पाहू शकता मस्त मसाला तयार झालेला आहे। यामध्ये शिजलेलं चिकन घालून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं चिकन मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मिक्स करून झालेलं आहे। गॅसची फ्लेम लो करून आता आपण 5 मिनिट हे चिकन शिजून देणार आहे। मस्त म्हणजे ग्रेव्हीमध्ये चिकनचा अर्क असा छान असा लागतो। बघा गॅसची फ्लेम लो करून हे 5 मिनिट झालेले आहेत। मस्त चिकन इथं आपलं ग्रेव्हीचं तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान थिक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे।
जास्तीचं एक्स्ट्राचे मसाले न घालता अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये अगदी हॉटेल स्टाईल चिकन ग्रेव्ही आपली या सोप्या पद्धतीने तयार होते। तुम्ही पाहू शकता अगदी छान थिक अशी चिकन ग्रेव्ही इथं आपली तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी होते। एकदा जर तुम्ही या पद्धतीने चिकन ग्रेव्ही केलेली खाल्ली तर याची टेस्ट विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा या पद्धतीने चिकन ग्रेव्ही बनवून खाल। रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे। बघा, चिकन ग्रेव्ही बनवत असताना मी चिकनही जास्त वेळ मॅरिनेशन करून ठेवलेलं नाही। तयार चिकन ग्रेव्ही मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान थिक अशी आपली ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।